नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं ओनली शेतकरी या चॅनलवर आणि माझं नाव आहे प्रियंका। चला तर या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। चला आता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया, कारण आता चालू झालेला आहे नवरात्र। नवरात्रीसाठी सर्वांना उपवास असतो, काहीतरी स्पेशल असं करायचं असतं, म्हणून तर मी एक रेसिपी घेऊन आलेली आहे माझ्या सर्व यूट्यूब फॅमिलीसाठी। आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटती ती नक्की कमेंटमध्ये सांगा। चला तर आता व्हिडिओला सुरुवात करूया। शेंगदाणे आणि गूळ मी पाव किलो आधीच भाजून घेतलेलं होतं आणि त्यानंतर मी गूळही त्याच प्रमाणामध्ये घेतलेला आहे। पहिल्यांदा गूळ पूर्णपणे बारीक करून घ्यायचा, कारण तो गूळ मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करायला गेलं की एवढा मोठा गूळ लवकर बारीक होत नाही। त्यापेक्षा आपण आधीच थोडासा बारीक करून घ्यायचा आणि नंतर शेंगदाण्याबरोबर थोडा थोडा करून गूळ टाकायचा असतो। चला तर गूळ मी बारीक करत आहे। तोपर्यंत ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन जे आहेत त्यांनी व्हिडिओला लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर आता गूळ पूर्णपणे बारीक झालेला आहे, व्हिडिओमध्ये बघू शकता गूळ बारीक झालेला आहे। आणि आता मी जे मोठी खडी राहिलेली आहेत ती बारीक करून घेत आहे व खलबत्त्याच्या साहाय्याने, कारण जी मोठी खडी आहेत ते मिक्सरमध्ये खडखड वाजतात, कारण लाईट थोडीशी कमी असली की डायरेक्ट मिक्सर थोडंसं लोडवर येतं। त्यामुळं मग मी डायरेक्ट खलबत्त्याच्या साहाय्यानेच हे जे गूळ आहे ते पूर्णपणे बारीक करून घेतलेलं आहे। आता चला आपण मिक्सरमध्ये सर्व शेंगदाणे आणि गूळ एकत्र करून टाकूया। आता मी शेंगदाणे टाकून घेत आहे। मी थोडे करून सर्व शेंगदाणे मिक्सरला बारीक करून घेतले आणि आता हे शेवटचे जे थोडे राहिलेले आहेत ते बघा थोडेसे जाडसर आहेत, पण आपल्याला ते अधिक बारीक करायचे आहेत, कारण आपल्याला जो लाडू बनवायचा असतो तो व्यवस्थित एकजीव झालेला पाहिजे। कारण गूळ आणि शेंगदाणे एकत्र जेव्हा एकजीव होतील तेव्हाच लाडूचा गोळा बनेल, बरोबर आहे ना। तर मग आता मी पूर्णपणे मिक्सरमधून जे शेंगदाणे पूर्ण गूळ आणि शेंगदाणे एकत्र करून बारीक बनवून घेतले। आता मी तीळ बारीक करून घेणार आहे। तीळ मी आधीच मस्त मंद आचेवर भाजून घेतलेले आहे। ते बघा जे थोडंसं जाडसर दिसत होतं ते पण मी परत एकदा मिक्सरमध्ये टाकून घेत आहे आणि परत एकदा बारीक करून घेत आहे।
मी सर्व शेंगदाणे आणि गूळ एकत्र करून मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेला आहे। हे बघा शेंगदाण्याचा पूर्ण कुट्टा आहे, एकदम बारीक बनवलेला आहे, म्हणजे एकदम जास्त बारीक पण नाही जास्त जाडसर पण नाही, असा मीडियम बनवलेला आहे। आता मी मिक्सरमध्येच ही जे तीळ आहे ते भाजून घेतलेले तीळ आहेत ते पूर्ण बारीक करून घेणार आहे। ते एकदम म्हणजे शेंगदाण्यासारखे बारीक करायचे नाहीत, थोडे थोडे जाडसरच ठेवायचे आहे, कारण जाडसर असले की तिळाचे लाडू एकदम मस्त आणि झकास लागतात। चला आता आपण हे पण तीळ जे आहे ते पण बारीक करून घेऊया। आता तुम्ही पाहिलेलंच आहे, पूर्ण जे तीळ होते भाजलेले ते पूर्ण आपण मिक्सरमधून बारीक करून घेतले आणि शेंगदाण्याचा जो कूट होता त्यामध्ये सर्व एकत्र मिश्रण बनवून घेतलेलं आहे। आणि थोडेसे मी वाटीमध्ये जे तीळ ठेवले होते ते पण आपण पूर्ण बारीक न करता तसेच यामध्ये टाकायचे होते, ते पण मी टाकून घेतले। एकजीव करून घ्यायचं आणि त्यानंतर याचे छोटे छोटे लाडू बनवायचे आहेत। हे बघा मी पूर्ण जे मिश्रण होतं ते एकजीव करत आहे, व्हिडिओमध्ये बघा। आणि ही रेसिपी अगदी 5-10 मिनिटांमध्येच आपण बनवू शकतो, फक्त जे लाडू आपल्याला बांधायचे असतात त्यालाच थोडासा वेळ लागतो, नाहीतर हे पूर्ण 10 ते 15 मिनिटांमध्येच आपण ही रेसिपी बनवू शकतो। आणि ही रेसिपी अशी आहे, तीळ आणि गूळ आणि शेंगदाणे म्हणजे अतिशय पौष्टिक आहे, त्यामुळे लहान मुलांसाठी म्हाताऱ्या माणसांसाठी सर्वांसाठी ही अतिशय पौष्टिक आहे। त्यामुळे सर्वांनी ही रेसिपी ट्राय करा आणि व्हिडिओला आणि चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर आता आपण पूर्ण मिश्रण एकजीव करून घेतलेलं आहे। यामध्ये थोडंसं तूप टाकायचं आहे आपल्या आवडीनुसार, 3 ते 4 चमचे तूप टाकून घ्यायचं, कारण जे मिश्रण आहे ते हे बघा असं त्याचा गोळा बनला पाहिजे। हे बघा गोळा बनतोय की नाही ते मी बघत आहे, तर गोळा बनत आहे, तरी पण मी थोडंसं तूप त्यामध्ये टाकून घेणार आहे। थोडंसं तूप घातलं की लाडू अगदी मऊ होतो, कारण आपल्या घरातील जे छोटं बाळ असतं किंवा वयोवृद्ध व्यक्ती असतं आपण त्यांना जेव्हा देतो जे तोंडामध्ये टाकताच हा लाडू विरघळतो। तर आता आपण या लाडूमध्ये जे मिश्रण आहे ते लाडू बनवण्याआधी थोडंसं तूप घालून घेऊया।
चला मी आता लाडू बनवायला सुरुवात करणार आहे। याचे छोटे छोटे लाडू बनवून मी एका साईडला ठेवत आहे ताटामध्ये, ते बघा। आणि जोपर्यंत मी लाडू बनवत आहे तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका। बघा, लाईक पण करा। व्हिडिओ कसा वाटला ते पण कमेंटमध्ये सांगा। चला आता माझा व्हिडिओ इथंच संपवत आहे आणि चला आता भेटूया पुन्हा एका अशाच नवीन आणि सुंदर रेसिपी सोबत। चला तोपर्यंत बाय बाय, टेक केअर। सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा।